नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या बैठकीला विशेष महत्व होतं। मात्र बैठक सुरू असताना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या जयंत दिंडे आणि विनायक पांडे या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला। यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीवरून बैठकीत तणाव निर्माण झाला आणि विनायक पांडे भर बैठकीतून बाहेर पडले। त्यानंतर या वादाची नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। या सर्व प्रकरणानंतर जयंत दिंडे यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत, आमच्यात काहीच वाद नाही, हा गैरसमज पसरवला जातोय। सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या प्रेसवाल्यांचाच गैरसमज झालेला आहे। विनायक भाऊ असेल, वसंत भाऊ असेल, आम्ही लहानपणाचे मित्र आहे आणि भाषण असो किंवा इतर गोष्टी असो, आमची एकमेकांशी चेष्टा मस्करी करतच आम्ही बोलत असतो, जसं लहानपणी एकत्र काढलेलं आहे। परंतु तुम्ही म्हणता बा काही वादविवाद झाला, असा काही वादविवाद झालेला नाहीये। हा पूर्णपणे तुमचा गैरसमज झालेला आहे आणि हात जोडून विनंती तर तुम्ही सुद्धा हा गैरसमज पसरवू नका। तर मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी मनसे आणि शिवसेना यांच्या बैठकीनंतर 15 दिवसानंतर आमचा एकत्रित मोठा मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली। हा मोर्चा कायदा सुव्यवस्था, शेतकरी प्रश्न तसेच शहरातील विविध समस्यांसंदर्भात असणार आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आमच्या दोन्ही पक्षांची आज नाशिक व शहर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आज या ठिकाणी जमले होते। आमचा मूळ विषय नाशिक शहर आणि जिल्ह्यातल्या ज्या विविध समस्या आहेत, ज्या भेडसावत आहेत, ज्याच्यातून जनतेवर अन्याय होतोय, जनतेला न्याय मिळत नाही, त्यासाठी आमची मिटिंग होती। प्रामुख्यानं महापालिके असेल, कायदा सुव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळे विषय घेऊन आम्ही आज या ठिकाणी ही मीटिंग आयोजित केली। यापुढील आमची जी आम्ही मोर्चा काढणार आहोत, या सगळ्या अनेक विषयांच्या बाबत, कायदा सुव्यवस्थेबाबत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत, या सगळ्या विषयांबाबत आम्ही मोर्चा काढणार आहोत। आम्ही आता विभाग वाईज मनसे आणि शिवसेना विभाग वाईज एकत्रित मिटिंगा होतील, तालुक्या वाईज एकत्र मिटिंगा होतील आणि आमच्या संपूर्ण जिल्हा फिरून झाल्यावर आम्ही त्यामध्ये मोर्चाची तारीख ठरवू आणि मोठा मोर्चा या नाशिक शहरामध्ये जिल्ह्याचा काढणार आहोत आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे घेऊन आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत की या महाराष्ट्रामध्ये, या नाशिकमध्ये चाललंय काय। त्यासाठी आज आमची मिटिंग आयोजित केली होती। उबाटा शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी हा सर्व प्रकार गैरसमज असल्याचं सांगितलं। नाही, याचा हा भाषणात काय बोलला ना ते आम्ही काय ऐकलं, तुम्ही तिथं सगळेजण होता, तुम्हाला खरंच ऐकलं नाही, तुम्हाला असं वाटतं आणि 1 मिनिटात तो प्रकार झाला आणि तो निघून गेला ना, हा थांबला। काहीच गैरसमज नाहीये, तुम्हाला उद्याच्या परवाच्या मिटिंगला परत ते दिसतील बरोबर। गेल्या काही दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या। त्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना उबाटाच्या कार्यकर्त्यांचंही मनोमिलन झालं होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरू होती। शहरातील विविध विषय समस्यांसंदर्भात विशेष चर्चा या बैठकीत करण्यात येत होती। त्यात जयंत दिंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा मांडल्यानं वाद झाला। विनायक पांडे बैठक सोडून निघून गेले, त्यामुळे बैठकीतील इतर मुद्द्यांपेक्षा या राड्याची जास्त चर्चा सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।